एकंदरीत हे घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर ही कामं आता सुरू आहेत. म्हणजे काही संस्था असतील किंवा शासनाकडनंचे प्रयत्न आणि लोकसहभाग, ही कामं मोठ्या प्रमाणावर आता सुरुवात झाली आहे त्याची आणि आता काही बदल सुद्धा दिसायला लागलेत. तर मुळात या सगळ्याचा पर्यावरणावर कसा चांगला बदल होऊ शकतो आणि कसा झालाय, काय मोटिवेशन तुम्ही द्याल अजून की काय काय अजून आपण करू शकतो ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये पर्यावरणाचा जो संबंध आहे तो ज्याचा खाऊ त्याला देऊ आणि शहर किंवा गाव आपले स्वच्छ ठेवू. वा, म्हणजे जेणेकरून जो काही आहे तो इच्छे इथेच हे त्याचं विघटन झालं पाहिजे आणि निसर्गाचं देणं आहे ते निसर्गामध्येच गेलं पाहिजे. हा महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलंच की जे काही राख आहे त्याचा आपण वापर करू शकतो. मग ती राखे भांडे घासल्यानं ते पाण्याचं वर पोल्युशन होणार नाही. आणि पोल्युशन कमी झालं तर का होईल, त्याच्यामध्ये जे काही आधी जे मेंढक होते ते सुद्धा त्या पाण्यामध्ये येतील, जेणेकरून डासं येणार नाही. म्हणजे डासं येणार नाही याचा अर्थ काय झाला की तुम्ही तुमच्या पायावर शेख सिल्ली सारखं तुम्ही कुऱ्हाड मांडलेली आहे. म्हणजे आपण त्या परिसंस्थेला पुन्हा एकदा त्यांच्या घरात आणू शकतो. परंतु आपण काय वापरत आहे स्वतःसाठी, जेव्हा आपण फेस वॉश वापरतो त्याच्यामध्ये मायक्रोबिट्स प्लास्टिक असतं. ट्रू. इव्हन आपण पेस्ट सुद्धा सकाळी उठलो तो पेस्ट मध्ये सुद्धा प्लास्टिकचं अंश आहे, काही पेस्ट मध्ये आहे. आपण काय करायचं की जे आधी होतं तेच वापरायचं, जे मंजन आहे ते वापरायचं. त्याच्यानंतर जसं आता सकाळी उठलो तर आपण प्लास्टिकचा ब्रश घेतो, परंतु ह्या प्रकारचं बांबूचा ब्रश घेतला तर काय होईल की 99% प्लास्टिकचा वापर होणार नाही. आता लग्न समारंभ होतात त्याच्यामध्ये किट देतात, तर ते हे द्या ना, बांबूचे ब्रश द्या. म्हणजे जे काही आपण कचरा करतो तो कचरा कमी होईल आणि हे लोक चांगल्या प्रकारे घरी सुद्धा घेऊन जातील आणि वापरतील. मला वाटतं आपल्याकडचे लग्न समारंभ वगैरे हे सगळे जे असतात ना, हेच अशा पद्धतीच्या जागृतीसाठी खूप महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारचं केली पाहिजे जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. कंगवा सुद्धा प्लास्टिकचा असतो, तर ह्या प्रकारचे बांबूचे काही वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून द्या, म्हणजे जेणेकरून ते सुद्धा आपल्या सोबत नेतील. असे काही उपक्रम सणामध्ये असतात की जे हे शेणापासून बनवलेला दिवा हे चांगल्या प्रकारचं आहे आणि अशा प्लास्टिकचं काही वापर न होता याच्यात हे तुम्ही वापर करू शकता. विशेष म्हणजे गोबर धनचं जे सांगितलं, गोबर खरंच धन आहे आणि म्हणूनच सरकारने त्याला धन सांगितलेलं आहे. आणि ही याच्या शेणापासून बनवलेली मूर्ती, हे जे शेण आहे याला काहीच महत्व देत नाही. एक महत्वाचं म्हणजे हे जे शेण आहे हे शेतकरी आपल्या शेतामध्ये गेलं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश होता. परंतु आता हे शेण जसं आवारा पशु जे बाहेर फिरतात त्याचं शेणाचं काय करतात, ते शेणाला काही किंमत नाही म्हणून ते फिरतात. म्हणजे त्याच्यामुळे ते काय ते परत फिरतात आणि ते असं खातात आणि ते मरतात प्लास्टिक खाऊन. तुम्ही इतकी वर्ष आता ह्या क्षेत्रामध्ये अत्यंत निष्ठेने काम करता आहात, तुम्हाला काही बदल दिसून येतो, आजूबाजूला घडतोय असं वाटतं तुम्हाला? हो दिसून येतोय. त्याच्यातले काही उदाहरणं तुम्हाला सांगू इच्छितो मी. आता सोसायटीचं उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये रोझलँड सोसायटी आहे, तिचे आमचे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आणि त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. सोबतच गावाचा विचार केला तर वेंगुर्ला गाव मध्ये प्लास्टिक बंदी झाल्यानंतर त्यांनी पर्यटन क्षेत्र सुद्धा तयार केलं आहे. रामदासजी कोकरे जे आता कर्जत मध्ये आहे, तर कर्जत मध्ये सुद्धा ते अधिकारी तिथे गेल्यानंतर ते सुद्धा तिथे काम करत आहेत आणि त्या अशा प्रकारचे सुद्धा वापर होत आहे. चांगल्या प्रकारचं जे कंपोस्ट डेपो आहे त्याचं पर्यटन क्षेत्र तयार केलं आहे. हे उदाहरण आपण देऊ शकतो. अगदी खरंय. पण ह्या सोबतच आपण काय करू शकतो, लोकसहभाग होणं गरजेचं आहे. अगदी खरं. जोपर्यंत लोकसहभाग होणार नाही, आणि लोकसहभाग केव्हा होणार, जेव्हा चांगल्या प्रकारे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनजागृती झाली तर. जनजागृतीसाठी IECच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने फंड येतो, त्या फंडचा चांगल्या प्रकारे त्याच गोष्टीसाठी वापर करणं गरजेचं आहे. आणि फक्त बॅनर लावून होर्डिंग लावून ते होत नाही, त्याच्या पूर्ण गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन कशा आहेत, डोअर टू डोअर सेग्रिगेशनच्या साठी तुम्ही काय करावं, स्टिकर चिपकावे, जनजागृती करावी, भिंती चांगल्या प्रकारे ते तिथे चांगले चित्र काढून ते वर्कआउट काढायचे.
अशा प्रकारचं वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये आहे, पथनाट्य करायचे आहेत, हो. अशा पूर्ण गाईडलाईन आहे आणि त्या प्रकारे तुम्ही काम केलं स्थानिक स्वराज्य संस्थेने तर हे काम होऊ शकते आणि लोकसहभाग याच्यामध्ये लोकसहभाग स्वतःहून येऊ शकतात. मला वाटतं आणि अशा वस्तू बनवणारी अनेक मंडळी असतात, त्यांच्याकडनं आपण त्या वस्तू घेतल्या पाहिजेत. सुरुवातीला त्या थोड्याशा महाग वाटू शकतील, पण जशी मागणी वाढेल सर तसं आपल्याकडे हा तर नियम आहेच की हळूहळू त्याची किंमत पण आवाक्यात येऊ शकते. सुरुवातीला या थोड्याशा महाग वाटू शकतात कारण त्याचं प्रोडक्शन तशा पद्धतीने होतं म्हणून. बरोबर आहे. जितका वापर वाढेल तितकं ते स्वस्त होईल. चांगल्या प्रकारे सरकार काम करत आहे, कोणतेही सरकार हो, परंतु त्याच्यामध्ये नियम आहे, सगळं काही आहे, परंतु त्याच्यामध्ये काय थोडीशी तफावत अशी आहे की अंमलबजावणी आहे. अंमलबजावणी नसल्यामुळे ते काम होत नाही. नियम चांगले आहेत, स्लो होतो, परंतु तसं पाहिजे तसं थातूर मातूर होतो, परंतु तसं पाहिजे तसं होत नाही. कारण की हे केव्हा जोपर्यंत भीती राहत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे की त्याच्यामध्ये आपण परदेशात गेलो तर कचरा करत नाही कारण की तिथे दंडाची भीती आहे, परंतु इथे दंडाची भीती नाही आहे म्हणून हे सगळं आहे. आणि तिकडे काय की राष्ट्रप्रेम सुद्धा असणं गरजेचं आहे. हे जग आपलं आहे हे समजणं गरजेचं आहे. फक्त आपलं घर हे आपलं आहे इतकं समजणं पलीकडे जग आपलं आहे आणि त्या अनुषंगाने हे कार्य होऊ शकतं आणि चांगल्या प्रकारे क्रांती होऊ शकेल. अगदी खरंय, क्रांती होऊ शकेल. आणि सरांनी जो अगदी महत्वाचा मुद्दा मांडला की फक्त आपलं घर नाही तर आपला सगळा देश हा माझा आहे आणि त्याप्रमाणे मला तो स्वच्छ ठेवायचा आणि प्रतिमा उंच करायची.